3,000 रुपये लाडक्या बहिणींच्या खात्यावर जमा व्हायला सुरुवात झालेली आहे. आम्ही ते सुरू केले, अकाउंट चेक करतोय. आता त्याचं इथं आपण क्लिक करणार आणि सकाळी 8 वाजता या सगळ्यांच्या खात्यात पैसे जाणार. सगळ्यांच्या पैसे आले, कुणाचे राहिले असतील त्या बहिणी पण वंचित राहणार नाहीत. हा शब्द तुमच्या भावाचा आहे. आम्ही सगळ्यांनी मिळून एकनाथराव शिंदे, देवेंद्रजी, मी आणि मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांनी अतिशय एक महिलांना यावेळेस अर्थसंकल्पात चांगल्या योजना दिल्या. त्याच्यात आजपर्यंत अनेक सरकार आली गेली, परंतु जर सर्वात लोकप्रिय दिलेली जर योजना कोणती असेल तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. हे बरोबर आहे का नाही? मला एका गोष्टीचं समाधान आहे, राज्यात फिरत असताना आम्ही सगळेजण महिला इतक्या उत्साहाने येतात, चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत असतो, त्यांचं हसू चेहऱ्यावर दिसत असतं. मायमाऊलीला विचारलं, का ग बहीण मिळालं का तुला जुलै ऑगस्टचे पैसे? हो दादा मिळाले. सप्टेंबरचे मिळाले. आता मुख्यमंत्र्यांच्या, उपमुख्यमंत्र्यांच्या, आमच्या आदितीच्या साक्षीनं सांगतो, ऑक्टोबरचे पैसे देखील तुम्हाला ह्या आठवड्यामध्ये मिळतील आणि ऑक्टोबर आणि नोव्हेंबर 2 महिन्याचे मिळतील. त्याबद्दल आपण काळजी करू नका. विरोधक टीका करतायत. विरोधकांना ही योजना आम्ही आणलेली बघवत नाही, सांगतायत ही योजना बंद पडेल. मी आपल्याला सगळ्यांना सांगतो, अनेक वर्ष या राज्याचं अर्थ मंत्रालय मी सांभाळलंय, आमचे देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांभाळलंय. आम्हाला ह्याचा अनुभव आहे. आपलं राज्य एक प्रगतिशील राज्य आहे, आर्थिक बाबतीत सक्षम राज्य आहे. त्याच्यामुळे यंदाच्या वर्षी दिलेल्या अर्थसंकल्पातल्या योजना, मग माझी लाडकी बहीण योजना असेल, आपली 3 गॅस सिलेंडरची योजना असेल, आपली गरिबांच्या मुलींना शिक्षण मोफत देण्याची योजना असेल, ह्या ज्या योजना दिलेल्या आहेत ह्या योजना चालू राहणार आहेत. त्याबद्दल तिळमात्र शंका मनामध्ये बाळगू नका.